नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी दुधीची कोफ्ता करी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर इथे मी एक भोपळा स्वच्छ धुवून किसून घेतला आहे. त्याच्यात मीठ घालून छान मिक्स करून घेतलं. मिठामुळे भोपळ्याला पाणी सुटते, ते पिळून व्यवस्थित घेऊन एका बाउलमध्ये काढलं आहे. त्याच्यात अर्धी वाटी बेसन पीठ, लाल मिरची पावडर, धनेपूड व मीठ, हळद घालून व्यवस्थित मिक्स करून याचे मी गोल गोल असे कोफ्ते बनवून घेणार आहे. तर पीठ जास्त घट्टही नको, जास्त पातळ नको, अशा प्रकारे मी कोफ्ते बनवून घेतले आहेत. तर ते मी डीप फ्राय करणार नाही. मी आप्पे पॅनमध्ये तेल घातलं आहे व सर्व कोफ्ते कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून दोन्ही साईडनी खमंग असे खरपूस भाजून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, डीप फ्राय हे करू शकता, पण मी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहे. दोन्ही साईडनी कोफ्ते व्यवस्थित भाजून घेतले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. दोन बॅचेसमध्ये मी ते कोफ्ते भाजून घेत आहे. नंतर कढईमध्ये तेल गरम केले आहे. त्याच्यात ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, आले लसूण व 4-5 काजू भाजून थंड होऊ द्यायचा आहे. कांदा लालसर झाल्यानंतर काजू भाजून घ्यायचे आहेत. कांदा, टोमॅटो, आले लसूण व्यवस्थित भाजून मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदा नक्की करून पहा. छान मऊ असे, वरून कुरकुरीत मऊ असे कोफ्ते आपले बनवून होतात. तर ग्रेव्हीसाठी तेलामध्ये जिरी, दालचिनी, 1 तमालपत्र व बनवलेली पेस्ट घातली आहे. व्यवस्थित भाजून घेत आहे. याच्यामध्ये हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर व थोडासा गरम मसाला घातला आहे. मिक्स करून घेऊयात. इथे मी अर्धी वाटी 3-4 चमचे दही घातलं आहे. दही घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कोफ्ते घालून मिक्स करून घेतले. थोडंसं गरम पाणी मी अगोदरच करून ठेवले होते. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घातलं आहे व 5-10 मिनिटे झाकून वाफ काढून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ शेवटी घालावे. वरून कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अशा प्रकारे आपले कोफ्ते तयार आहेत.